बक्षिसांची आतिषबाजी जरूर होईल, त्याच वेळेला फटक्यांची सुद्धा आतिषबाजी बघायला मिळेल. ज्या टीमनं विश्वास दाखवला, ज्या संघानं विश्वास दाखवला ना ब्रजेश वरणकर वरती, त्या पद्धतीचा विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ त्याच्या माध्यमातून झाला नाहीये. पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल बॅटिंग चालू आहे सूरज भगतची. हा ही बॉल चांगला लिडिंग एज घेतली, त्यानंतर यष्टीरक्षक बंटी पाटील थोडे मिस झाले. शॉट थर्डमॅनचा चांगला बॅकअप मिळालं, त्याच जोरावरती बॉलला थांबवलं. एकही धाव इथे खर्च केली जात नाहीये. हा सुद्धा डॉट बॉल मैदानावरती आता खऱ्या अर्थानं बऱ्याच वेळानंतर का होईना ब्रजेश वरणकरला लाईन आणि लेंथ मिळताना बघायला मिळेल. एखादा गायकाला सूर गवसणं गरजेचं आहे आणि त्याच वेळेला एखाद्या गोलंदाजाला सुद्धा आपण जर पाहिलं ना तर बॉलिंग करत असताना सूर गवसणं गरजेचं. गायकाला सूर गवसला तर गाणं चांगलं होतं, गोलंदाजाला सूर गवसला तर षटक चांगलं बघायला मिळतं. वाका बॅक टू बॅकचा दुसरा धमाकेदार बॉल आपल्याला बघायला मिळेल. बॉलही चांगला, टप्पाही चांगला. आणि काय घडतं आपण पाहतो, खेळाडू वृत्ती एकदा सूरजसाठी जोरदार टाळ्या. बॅटिंग करत असताना बॅटला बॉल लागला हे फक्त त्याला एकट्यालाच कळलंय. आतापर्यंत प्रेक्षकांनाही माहिती नव्हतं आणि आमच्या पंचांनाही कळलं नव्हतं की इथे बॅटला स्पर्श झालाय सूरजच्या. आणि नक्कीच ही खेळाडू वृत्ती सूरजला रोहा तालुका प्रीमियर लीग पासून नक्कीच पुढच्या एक मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती जरूर घेऊन जाईल. आणि अशा आपण ईश्वरचरणी प्रार्थना सुद्धा करूया. हरकत नाहीये, सूरज मैदानाच्या बाहेर आला आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना टीम श्री आई एकवीरा स्पोर्ट्स रोड खुर्द संघाला. डीजे पुन्हा एकदा आपण पाहतो फलंदाजीसाठी दाखल नवीन फलंदाज होताना पाहायला मिळतील. नाव आहे राहुल शिर्के. राहुल शिर्केवरती विश्वास दाखवला आणि कोण विसरेल या खेळाडूला. एक लेफ्ट हँड बॅट्समन, एक नॅचरल पॉवर ज्याच्याकडे आहे, पॉवरफुल बॅटिंग ज्याची सातत्यानं आपल्याला या संपूर्ण रोहा तालुक्यामध्ये पाहायला मिळते. नवे नवे तर वागेश्वर रोड संघाचं प्रतिनिधित्व करत असताना, आपल्या गावासाठीचा खेळ करताना या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यानं मागील वर्षाची रोहा तालुका प्रीमियर लीग गाजवून सोडली. स्पोर्ट्स बाईक आपल्या नावावरती, पहिली बाईक नावावरती करण्याचा पराक्रम ज्या खेळाडूनं केला होता. आणि कबड्डी क्षेत्रामध्ये सुद्धा या खेळाडूचा चांगल्या पद्धतीचं नाव आपण ऐकलं. नाव आहे आशिष मोरे. मैदानावरती स्ट्राईक एंड होती, त्याच्या समोर बंटी पाटील. पहिलाच बॉल कमी गतीचा ऑन साइडला बंटी पाटील वरती हल्ला. टायमिंग प्रॉपर, मनगटाचा वापर, बॉल करेल हवाई सफर. षटकार. लागोपाठचे जर आता 3 षटकार आले तर मान्यश्री प्रसादजी मोरे साहेबांच्या वतीने तब्बल रोख रक्कम 1000 रुपयाचे कॅश प्राइज. गणूजी मोरे साहेबांच्या वतीने देखील आणि त्याचप्रमाणे राकेशजी मोरे साहेबांच्या वतीने देखील प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचे कॅश प्राइज. ग्रामपंचायत सदस्य आहेत सागरजी कोगरे साहेबांच्या वतीने देखील सरळचे 3 षटकार आले तर तब्बल 2000 रुपयांचे कॅश प्राइज. बघा पारितोषिकांचा वर्षाव आणि कदाचित दुसरा मोठा फटका आलाय का. क्षेत्ररक्षक, व्हॉट एक्सिलेंट फिल्डिंग. येस हर्षल. वा काय प्रयत्न राहिलेत, अप्रतिम. नाव आहे महेश. या खेळाडूची शैली सुद्धा खूप सारी आपण पाहिली आहे. ज्या वेळेला आपण जर पाहिलं तर आरेगावचा हा खेळाडू आज मात्र रोहा तालुका प्रीमियर लीग साठी श्रेया 11 धाटाव संघासाठीचे प्रयत्न स्क्रीनवरती आपण पाहतोय. काय एक मोठा जंप घेतला आणि एक चांगल्या पद्धतीची उडी मारली, बॉलला थांबवलं आणि श्रेयस 11 संघासाठीच्या जवळजवळ आपण जर म्हणूया या 5 धावा थांबवल्या, कारण की जवळजवळ हा षटकारच होता. काय प्रयत्न राहिलेत. अशा पद्धतीचे प्रयत्न असले ना की प्रत्येक टीमला सुद्धा खेळायला मजा येते. 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक मिड विकेट, एक लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ. आणि महेश लॉंग ऑफला होते, डीप एक्स्ट्रा कव्हरला धावत गेले, बॉलला थांबवलं. पुढचा बॉल. हा ही चेंडू चांगला, त्याच्याहून चांगला फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, आता कोणतीही चूक नाहीये. टीपला जाईल, संपला रोहितचा खेळ. इथून पुढे बसेल का धावसंख्येला मिळेल. बॅट्समन आउट. धक्का क्रमांक 2. बॅटिंग करत असताना टीम आई एकवीरा स्पोर्ट्स रोड खुर्द संघाला.
खोला टीमचं कॅप्टन निशी कर्णेकर आपल्याला पाहायला मिळतील आणि गतवर्षी आपण जर पाहिलं तर विजेतेपद आपल्या नावावरती केलं होतं. एक सक्सेसफुल कॅप्टन म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं, कारण की बराचसा अनुभव त्यांच्याकडे सुद्धा आहे. आणि आता विश्वासानं नवीन बॅट्समन मैदानावरती पाठवला. त्या खेळाडूचं नाव आहे सचिन माळी म्हटलं की मलखंडवाडी, बंटी पाटील म्हटलं की मलखंडवाडी. एका टीमचे हे खेळाडू, एका गावाचे खेळाडू, एका गावासाठी सातत्यानं खेळतात, पण आता एकमेकांच्या विरोधामध्ये निमित्त आहे रोहा तालुका प्रीमियर लीग. हाही बॉल चांगला परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला. काय खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र निश्चितपणे ज्या वेळेला आपण म्हणतो ना, क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा सन्मान केला जातो. एक म्हणजे परफेक्ट यॉर्कर, दुसरं म्हणजे सर सचिन रमेश तेंडुलकर. आणि निश्चित आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बंटी आता कमबॅक करताना पाहायला मिळतील. बंटीला सुद्धा माहिती आहे आज संघर्ष करायचा आहे. संघर्षाच्या मातीतून मलखंडवाडी गावातून मी जन्माला आलोय, तर माझ्या गावाचं माझ्या नावाचं मला खेळ करून दाखवायचा आहे. पण तिकडे सचिन माळी सुद्धा थांबायला तयार नाहीयेत. आता लॉंग ऑनच्या वरून एक हवाई हल्ला, बंटीवरती प्रहार, बॉल सीमा पार, RTPL षटकार. इथून जर षटकार अजून एक येतोय तर उमेश साळुंके यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल सचिन माळी याच्यासाठी. जर बंटी पाटील याच्यावरती हल्ला चढवला तर मी म्हटलं ना, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजले, कित्येक वेळा धूळ चारली, कित्येक वेळा आसमान दाखवले, कित्येक वेळा एकमेकांचा सपाटून मार खाल्लाय. आज पुन्हा निमित्त RTPL रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून एकमेकांच्या समोर पुन्हा आले. पहिला डॉट खेळले, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, तिसरा बॉल लगेचच आता एक सिंगल घेतली आहे. लो बॉल पण पाहिला, कमी गतीचा बॉल बंटीनं टाकला आणि तो यशस्वी सुद्धा राहिला. मैदानावरती एक सिंगलच्या सह्यानं दुसऱ्या षटकाची संगता. 12 चेंडूचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या पोहोचली आहे तब्बल 29 या आकड्यावरती. आतापर्यंत 14.50च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळत आहे टीम एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द संघ. गतवर्षीचं विजेतेपद आणि तदनंतरचा एक वेगळा उत्साह आणि उत्साह मिळाल्यानंतरची जी कॉन्फिडन्स लेवल आहे ना, झालेली सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल एकविरा स्पोर्ट्स रूट खुर्द या संघाची. जरूर त्याच पद्धतीचा खेळ आतापर्यंतचा मैदानावरती चालू आहे, पण इथून पुढे ब्रह्मास्त्र कोणता वापरला जाईल ना टीम श्रेयस 11 धाटाव संघाच्या बाजूने हे सुद्धा बघावं लागेल. कारण की पहिला प्रजेश वरणकर याला आमंत्रित करण्यात आलं. प्रजेश वरणकरने आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा धावा खर्च केलेल्या आपण बघितल्या. तदनंतर नवीन गोलंदाज बंटी पाटील यांना सुद्धा आमंत्रित केलं. टीमचे कॅप्टन होते. विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ, हवासा खेळ, टीमसाठीचा पोषक असा खेळ झाला नाही, पण हरकत नाहीये. तिथूनही कमबॅक झाला, एक चांगला ब्रेक थ्रू त्यांना सुद्धा मिळवून दिला आणि महत्वाचा खेळाडू रोहित शिर्केला बाद केल्यानंतर टीमला पुन्हा एक नवीन ऊर्जा निर्माण करून दिली. आता नवीन गोलंदाज टाटा एक्सप्रेस भावेश ठमके पाहायला मिळतील. पहिलाच बॉल अडवा, बॅटनं शॉट बॅकवर्ड पॉइंट आणि तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, फाईन लेग मधून निसटला, बॉल सीमा पार. या बॉलवरती धावा मिळतील 4. येईल सचिनचा ब्रँडेड स्ट्रोक, हा चौकार डीजे. पद्धतीनं खेळतो आणि सचिनला चांगल्या पद्धतीनं माहिती सुद्धा या संपूर्ण मैदानाची, या स्पर्धेची आणि गोलंदाजाचीही. पुढे आले, पुढे सरसावले, बॉलला पुढे उडवलं, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतील. महेश कोणतीही चूक करणार नाहीये. सफलता प्राप्त भावेश ठमकेच्या
गाण्याच्या माध्यमातून ते सुद्धा अलिबागच्यात dreamscricket.in ही वाहिनी सुद्धा आपण पाहतोय आणि ती सुद्धा अलिबागची आहे आणि त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड पंच संदीप सर हे सुद्धा अलिबागवरून आलेत. नक्कीच या संपूर्ण स्पर्धेसाठी अलिबागकरांचं सुद्धा योगदान खूप सारं राहिलं. त्यांचे सुद्धा आभार, हार्दिक स्वागत आहे. आणि नक्कीच आमचे समालोचक यासीन सर सुद्धा अलिबागचे आहेत. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा फटका निशी कर्णेकर आले 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 ऑन साइडला खेळले, मिड विकेटच्या वरती फटका ही सजवला, तिथे सुद्धा 6 धावा आला. षटकार मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या निशीच्या बॅटमधून. पहिला चौकार, दुसरी विकेट, तिसरा षटकार भावेश टमके. आता कमी गतीचा बॉल, हरकत नाहीये, त्याच्यावरती सुद्धा आपण पाहतो हलक्या हातानं डीपेस्ट्रॉक कव्हरला बॉलला फक्त आणि फक्त खेळून काढलाय. निशी जाणतो, निशी चांगल्या पद्धतीने खेळतो. निशीला माहिती सुद्धा चांगली आहे की आता माझी बॅट बोलली आहे तर आशिषची बॅट बोलणं सुद्धा गरजेची राहील. गणूजी मोरे साहेब यांच्या वतीनं प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. टीम आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द या संघासाठी बक्षिसांची आतिषबाजी सुद्धा होती आणि त्या पद्धतीचे फटके सुद्धा येतात. टीमला हवा असा खेळ आणि टीमला पोषक असा खेळ. आशिष मोरे आणि त्याच्या साथीला आपण जर बोलतो तर निशी कर्णेकर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतील. हे दोन खेळाडू आतापर्यंत 2 चेंडू फेस करत असताना 7 धावेवरती टीमसाठी खेळताना पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या आता मात्र 40 या आकड्यावरती पोहोचली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय भावेश टमके. षटकातील हा 5वा बॉल. कमी गतीचा ऑन साइडला, ताकद आहे, नजाकत आहे, दमखम वापरला. आता मिड विकेटला क्रॉस करत बॉल 1 बाउंड सीमारेखेच्या पार. धावा मिळतील 4. अजून एक नक्कीच मॅच एन्जॉय करताना त्यांच्या वतीने जर पाहिलं तर प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 200 रुपयांचे कॅश प्राइज आणि सलगचे जर 3 षटकार आले तर रोख रक्कम तब्बल 1000 रुपयांचे कॅश प्राइज दिले जाईल. बघा सर, हर्षल अगदी विचार केला तर सातत्यानं मोठ्या प्रमाणावरती कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतात. येस, जाऊया पुन्हा एकदा सुरू असलेल्या मॅचच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. निश्चितपणे आज मात्र आशिष मोरे एकच सांगतात, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. माझी बाट मात्र आज बोलतीये आणि माझी बाट बोलणंही गरजेचं आहे. आज हा प्लॅटफॉर्म कितपत महत्वाचा आहे. गतवर्षी माझ्या नावाचा बोलबाला राहिला, गतवर्षी माझ्या नावाचा दबदबा कायम राहिला आणि तोच कायम मला याही वर्षी ठेवायचा. रोहा तालुका प्रीमियर लीग पर्व दुसरं सुद्धा मला गाजवायचं आणि त्यासाठी माझ्या गावाचं, माझ्या नावाचं हा खेळ मला करून दाखवायचा. जो टी शर्ट ज्या वेळेला माझ्या संघ मालकानं विश्वासानं माझ्या शरीरावरती परिधान करण्यासाठी मला दिलाय ना, तर त्या टी शर्टला, त्या माझ्या टीमच्या नावाला, माझ्या संघ मालकाच्या नावाला साजिश असा खेळ, हवा असा खेळ आज मला करून दाखवायचा आहे. या रोहा तालुक्याच्या प्रीमियर लीगमध्ये माझ्या तालुक्याची प्रीमियर लीग मला गाजवायची आहे आणि तीच कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आशिष करताना पाहायला मिळतील. पण छोटासा ड्रिंक्स ब्रेक घेऊया आणि त्याच वेळेला DJ अज्जू यांच्याकडे एक सुमधुर संगीत ऐकण्यासाठी जाऊया. लगेचच या मॅचच्या दिशेने परतूया. बोर्ड लॉस ऑफ 3 विकेट. सन्माननीय तानाजीजी देशमुख साहेब यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती साहेब आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आपण करतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग RTPL सीझन 2 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे साहेब. विनंती असेल आपण व्यासपीठावरती आसन असतावा या संपूर्ण स्पर्धेचा आपण आनंद घ्या.
पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेने. 3 षटकांचा खेळ संपला, इथून पुन्हा नव्यानं 3 षटकांचा खेळ चालू होईल आणि या स्पर्धेमध्ये अजून एक उच्चांक रचला जाईल का टीम श्री आई एकवीर स्पोर्ट्स रोड खुर्द संघाच्या बाजूनं? हा सुद्धा प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये उभा राहिला. समोर आहे निशी कर्णेकर टीमचा कॅप्टन, त्याच्या समोर गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाजीतील प्रजेश वरणकर. पहिल्या षटकामध्ये 15, एक सफलता नावावरती केली. मृत चेंडू पुन्हा नव्यानं ते सुसाट सुटताना बघायला मिळतील, ज्या वेळेला रनअपमध्ये थोडासा प्रॉब्लेम आणि त्याच वेळेला तो थांबण्याचा घेतलेला निर्णय हा यशस्वी राहील. कारण की तुम्ही रनअप घेता, रनअप चुकल्यानंतरही तुम्ही चेंडू टाकण्याचा प्रयत्न करता, तो अक्षरशः तुमच्या टीमच्या आणि तुमच्या शरीरावरती अंगलट येण्याचं काम करतो. थांबले, पुन्हा आले, चांगल्या पद्धतीचा बॉल टाकला खोलवर टप्प्याचा लाँग दी कार्पेट, मिड विकेटच्या दिशेला फटका सजवला. त्यावेळेला चांगल्या पद्धतीची फील्ड बॉलची फेक धाव मिळते इथे एक, आणि त्या एकच्या साह्यानं पुन्हा स्ट्राईक रोटेट होताना बघायला मिळेल. एक सिंगलच्या साह्यानं टीमची धावसंख्या आपण पाहतोय 47 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 47 धावा धावफलकावरती लागतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि असा जर खेळ चालू राहिला, अशा पद्धतीची सरासरी चालू राहिली तर जरूर या मॅचमध्ये 70 ते 75 धावा आरामात बनल्या जातील आणि एक चांगल्या पद्धतीची टोटल या स्कोर कार्डवरती बघायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल प्रजेश वरणकर. वा, काय गोलंदाजी राहिली आहे, टप्पा पडला, लगेच बाहेर काढला. एक जादुई गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी केली. याच्यासाठीच या गोलंदाजाला ओळखलं जातं. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना की ब्रजेश वरणकर हे नाव जरूर रोहा तालुक्यामध्ये आपल्याला आठवतं, कारण की त्याच्याकडे खूप सारे व्हेरिएशन आहेत. टप्पा पडल्यानंतर कधी आतल्या दिशेला फिरवण्याची ताकद, कधी बाहेरच्या दिशेला फिरवण्याची ताकद, आणि त्याच वेळेला गतीमध्ये परिवर्तन करण्याची सुद्धा वेगळी शैली या खेळाडूकडे तीच वापरली जाते. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसरा डॉट, आता हा तिसरा बॉल. लोवर फुल टॉस, मिडल ऑफ द बॅट, आशिष मोरेचा ब्रँडेड दमखम दाखवणारा मिड विकेटच्या वरून आता षटकार. आज मी थांबणार नाहीये, आज मला थांबावायला कोणीही तयार नाहीये. माझ्याकडे खूप सारी आज ताकद भरली आहे. अजून एक लोवर फुल टॉस फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न थोडे असफल राहिलेत, हरकत नाहीये. तदनंतरचा बॉल डीप मध्ये चाललाय, एक धाव मिळाली, एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये. रजत आपण पाहतोय तिथे आले होते बॉल खाली, थोडी मिसफील्ड झाली आहे. जितूजी पाकर साहेब यांच्या वतीनं या षटकारासाठी आशिषसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालं. आपले सुद्धा आभार आहेत साहेब. नक्कीच प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम हे आपले मान्यवर करताना पाहायला मिळतात, बक्षिसांची आतिषबाजी करतात. आणि आज बॅटिंग काय होती आशिषची, जणू काही तो आज घरूनच सेट होऊन आला त्यानं षटकारानं सुरुवात केली आणि अजूनही तो उभा आहे. हाही बॉल चांगला पुन्हा मिड विकेटला खेळला, जिथे रजत आहेत. बॉलला थांबवतील, बॉलची फेक करतील, त्यावर तिथे एक सिंगल मिळते. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. एक सिंगल आणि त्या सिंगलच्या साह्यानं टीमची धावगती पोहोचली आहे 56 धावा. 4थं षटक मार्गस्थ प्रजेश वरणकर पाहायला मिळतात. 56 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंतच्या लागल्यात. आई एकवीरा स्पोर्ट्स रोड खुर्द संघ मैदानावरती आपण पाहतोय. सन्माननीय सुकतजी राणे साहेब यांना विनंती असेल, साहेब आपण सुद्धा या व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. निश्चित आपण पाहतोय काय घडतंय या खेळपट्टीवरती. निशी चांगल्या पद्धतीने जाणतोय, ज्यावेळेला 3 चेंडू त्यानं सुद्धा फेस केलेत, 8 धावांवरती वैयक्तिक तोही खेळतोय. पण विचार केला ना एका बाजूला आशिष मोरेचा, तो 8 चेंडू फेस करत असताना 22 या आकड्यावरती मैदानावरती खेळतोय. त्याची धावसंख्या आणि त्याच्या टीमसाठीची ती त्याची खेळी आहे ना, टीमसाठी खूप सारी पोषक राहील. कारण की ज्यावेळेला आपण जर म्हणतो ना की डोकेदुखी असेल तर सारे डॉन, आणि धावांची कमतरता असेल तर मैदानावरती आशिष मोरे डॉन, आणि तो डॉन थांबायला तयार नाही आहे. डॉनगिरी मैदानावरती करताना बघायला मिळतं. आणि ज्यावेळेला आशिष मोरे हे नाव येतं, सातत्यानं रोड खुर्द गावाचा उल्लेख केला जातो. आशिष मोरेनं काय केलं रोड खुर्द गावासाठी, तर ज्यावेळेला क्रीडा क्षेत्रामध्ये या खेळाडूनं गावाचं नाव खूप उंचावलं, मग कबड्डी असो किंवा क्रिकेट असो. रोहा तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं या खेळाडूची ओळख
कबड्डी क्षेत्रामध्ये होती, पण तदनंतर त्याच्या हातामध्ये जेव्हा बॅट दिली ना तेव्हा मात्र त्यानं क्रिकेटमध्ये सुद्धा पदार्पण केलं. हा ट्रॅकर शॉट पुल अडवा बॅटनं शॉट फन लेगच्या दिशेला बॉल चालला. 1 2 3 बाउन्स बॉल सीमा पार. आता निशी कर्णेकरच्या बॅटमधून येईल चौकार. रोड खुर्द संघ मैदानावरती खेळतोय. जशी जशी गाणी सुद्धा एकविरीची आपल्याला ऐकायला मिळतात तशी तशी बॅटिंगही काय आपण पाहतोय आशिष आणि निशीची बहरताना पाहायला मिळते. नक्कीच आमच्या पंचांसाठी ड्रिंक्स ब्रेक होईल ज्यावेळेला रखरखत्या उन्हामध्ये अचूक निर्णय हे आमच्यापर्यंत पोहोचवतात. एकही चुकीचा निर्णय नाहीये आणि त्याच वेळेला कोणतीही स्पर्धा असो ती स्पर्धा प्रेक्षक आणि आमचे पंच यांच्याशिवाय अपुरीच असते. ज्यावेळेला पंचांचे एक एक अचूक निर्णय ते आमच्यापर्यंत पोहोचतात आणि त्याच वेळेला अचूक निर्णयामुळे स्पर्धा ही मात्र यशाकडे वाटचाल करते. ऑनफिल्ड अंपायर आपल्याला पाहायला मिळतील सन्माननीय पंकजी अमरेश सर आहेत, त्यांच्या समवेत शिवरामजी वैती सर आहेत आणि नक्कीच संदीपजी जोशी सर सुद्धा आजच्या दिवसामध्ये जुळलेत. या तिन्ही पंचांचे आभार आहेत. रखरखत्या उन्हामध्ये अचूक निर्णय. जाऊया पुन्हा मैदानाकडे. बंटी पाटील बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल कमी गतीचा हा बॉल होता. चांगल्या पद्धतीचा टप्पाही बघायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलेला बॉल हा डॉट बॉल पहिला बघायला मिळेल. चांगली कामगिरी बंटी पाटीलची. टीमची धावसंख्या 60 धावा धावफळकावरती. नाव आहे बंटी. ज्यावेळेला इथून जर बंटी पाटील निशी कर्णेकर याची विकेट आपल्या नावावरती करतात तर 500 रुपयाचं कॅश प्राइज उमेश साळुंके यांच्याकडून दिलं जाईल. पण त्याआधी आशिष मोरे थांबायला तयार नाहीयेत. आशिष मोरे स्ट्राईक रोटेट करायला तयार नाहीयेत. अजून एक धमाका षटकार. निश्चितपणे आता जर आशिष मोरे जर खवळला ना तर बॉल कुठे टाकायचा तर या विकेट वरती तुम्हाला जागाही नाही मिळणार. हे चित्र मैदानावरती आशिष दाखवतोय. अजून एक क्लासिकल स्ट्रोक. या वेळेला आपण जर पाहिलं तर हा चेंडू स्लॉट मध्ये त्याला पार्क केलाय. पार्किंग प्लॉट मध्ये आशिष मोरेचा दुसरा ब्रँडेड स्ट्रोक. षटकार. बॉल आमची विनंती असेल प्रेक्षक वर्गांना आपण चेंडू उपलब्ध करून द्या. आणि बघा इथे मी म्हटलं होतं ना आई एकविरा स्पोर्ट्स संघ मैदानावरती खेळतं आणि ही एकविरीची गाणी लगावल्याबद्दल सन्माननीय रविदादा मोरे यांच्या वतीनं DJ अज्जू यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे जमा झालं. निश्चित अज्जू आपण हे कॅश प्राइज घेण्यासाठी आपण सुद्धा या, कारण की हे महत्वाचं आहे. आई एकविरेची गाणी आपल्याला एक वेगळीच ऊर्जा निर्माण करून देतात. मग कोणतेही कार्यक्रम असो आपण डीजे वरती आई एकविरेची गाणी ऐकतच असतो. आणि निश्चित इथून बॅक टू बॅकचा तिसरा षटकार आला तर मात्र आशिषसाठी चांगला खेळ करतोय. एकच शो आज बघायला मिळेल RTPL मध्ये. नाव आहे आशिष मोरे शो. सकाळचं सत्र गैनीनाथ कटोरेच्या नावावरती राहिलं. आता दुपारचं सत्र आशिष मोरेची बाट बोलताना पाहायला मिळते. हाही बॉल चांगला. बॅटची कडा घेतलीये का आणि इथे
ज्या वेळेला आपण पाहिलं तर आशिष नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये भिरभिरत होतं ना, त्या वादळाला बंटी पाटीलनं शांत केलं. एक चांगला झेल इस्टनच्या मागे फलंदाज बाद होतील. आशिष मोरे बॅक टू दी डगआउट. एकदा आशिषची खेळी आवडली असेल तर जोरदार टाळ्या आशिष मोरेसाठी. थोडा वेळ हर्षल तुला थांबवतोय, कारण आपल्या या व्यासपीठावरती एक प्रतिष्ठित आणि मोठं व्यक्तिमत्व विराजमान आहे आणि त्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य. मी सन्माननीय पिंट्याजी म्हस्के यांना विनंती करणार आहे आणि त्यांच्या समवेत सन्माननीय नेताजी वाघमारे यांना विनंती करणार आहे. सृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि त्याच वेळेस नुकतेच 500 महाराष्ट्रातील किल्ल्यांना भेट देणारे रायगड भूषण, एक लेखक आणि दुर्ग अभ्यासक म्हणून ज्यांची ओळख आहे ते सन्माननीय सुखदजी राणे यांचा इथे विशेष सन्मान केला जाणार आहे. जरा जोरदार टाळ्यांचा गजर ऐकायला आला पाहिजे. सन्माननीय सुखदजी राणे, आपलं सहर्ष 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 स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सुखदजी राणे एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. मी आत्ताच म्हटलं त्याप्रमाणे मल्टी टॅलेंटेड असं हे चरित्र आपल्याला पाहायला मिळतंय. एक लेखक म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली, दुर्ग अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहेच. रायगड भूषण या सन्मानानं त्यांना सन्मानित केलं गेलं आणि त्याचप्रमाणे नुकतेच महाराष्ट्रातील तब्बल 500 किल्ल्यांना ज्यांनी भेट दिलेली आहे असे सृष्टी फाउंडेशनचे अध्यक्ष सुखदजी राणे, आपले हार्दिक 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 स्वागत. आणि याच दरम्यान सन्माननीय तानाजी देशमुख यांना विनंती आहे. सन्माननीय तानाजी देशमुख यांना विनंती आहे, सर आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय तानाजी देशमुख. निश्चित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत आहे. स्वागत करूया सगळे जणांचे, जमलेल्या आमच्या या मान्यवरांचे, ज्यांच्या येण्यानं या संपूर्ण स्पर्धेला एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आणि नक्कीच एक वेगळ्या स्वरूपाचं वेगळंच एक स्वरूप आलं या संपूर्ण स्पर्धेला. रोहा तालुका प्रीमियर लीग, एका तालुक्याला एकत्रित आणणारी स्पर्धा, एका तालुक्याला एक चांगल्या पद्धतीचा प्रत्येक खेळाडूंना प्लॅटफॉर्म निर्माण करून देणारी ही स्पर्धा आणि सर्व मित्रांनी सजवलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. रोहा तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी बोलावं तेवढं कमी राहील, कारण की तळागाळातील खेळाडू, आपल्या रोहा तालुक्याचे खेळाडू कुठेतरी मागे न राहावे त्याचा विचार केलाय. स्कोर कार्डवरती धावसंख्या झाली 73, 73 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील महेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती, ज्यांच्याकडे सुद्धा अनुभव चांगला आहे. आरे गावाला बिलॉंग करतात आणि आरे गावासाठीचा खेळ चांगला राहिला, पण आता आपल्या संघासाठी म्हणजेच टीम श्रेयस 11 धाटाव हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. निश्चित ते दोन्ही संघ महत्त्वाचे आहेत. दोन्ही संघ मात्र गतवर्षी या दोन्ही संघाने टॉप 4 मध्ये प्रवेश केला होता. आज कसा खेळ करतील ना या संपूर्ण मॅच मध्ये हे बघायचं. धमाकेदार बॅटिंग तर राहिली आहे, पण कमबॅक करतील का महेश या मॅच मध्ये. पहिला बॉल, पहिला चेंडू ऑन साईडला, निशीच्या बॅटमधून मिड विकेटला फटका सजवला. क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत. वा काय चांगली फिल्डिंग राहिली आहे, बॉलची फेकही चांगली झाली आहे, पण तद्वर दोन्हीही फलंदाजांनी 2 धावा या सुखरूपरित्या पूर्ण केलेल्या सुद्धा बघायला मिळतात. या दुहेरी अंकाच्या सहाय्यानं संघाची धावगती पुढे सरकेल आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 75 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 75 धावा धावफळकावरती लागतात. बॅटिंग करत असताना एक महत्त्वपूर्ण संघ मैदानावरती आपल्याला बघायला मिळते. आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द, त्यांच्या विपक्षामध्ये श्रेयस स्पोर्ट्स धाटाव. हाही चांगला फटका डिपेस्ट्रा कव्हरला आता बॉलला उडवलाय, जिथे बंटी बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. चांगली क्षेत्ररक्षण, चांगल्या पद्धतीची बॉलची फेक, पण तद्वर 2 धावा तिथेही अर्जित केल्यात. या दोन्ही फलंदाजांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आता धावा आल्यात, धावा बनल्याही गेल्यात आणि हे निशी चांगल्या पद्धतीने जाणतो. आता सिंगल डबलही या मॅच मध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीचं टार्गेट सेट करून देऊ शकते आणि तीच खेळी मैदानावरती चालू आहे. 2 धावेच्या सहाय्यानं 77 धावा धावफळकावरती. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय चेतन.
चेतन आणि निशी. हा ही बॉल चांगला. काय घडलं जिथे प्रजेश थोडे लेझी पाहायला मिळाले. एक लेझी क्रिकेट बघितलं आपण नंतर तिथून थर्ड मॅन मधून बॉल निसटला गेला सरळ सीमा पार. या मॅच मध्ये अजून एक चौकार. आता काय झालंय या संपूर्ण इनिंगचा जर विचार केला ना तर गोलंदाजी करणारा प्रत्येक गोलंदाज एकच म्हणतो जितना चाहे लूट लो. जेवढ्या हव्या तेवढ्या धावा हवेशा धावा प्रत्येक ओव्हर मध्ये त्यांना पाहायला मिळतात. प्रजेश वरणकर थोडे लेझी राहिले त्या कारणाने त्या 4 धावा मिळाला. हरकत नाहीये पुन्हा कमबॅक होईल. हा फटका आता समोर उडवला. क्षेत्ररक्षक बंटी वाका झेल पकडला. अप्रतिम झेल. ज्या वेळेला निशी कर्णेकरचा प्रवास इथेच थांबला बॅटिंग करत असताना अजून एक धक्का तब्बल 6वा धक्का टीम आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द या संघाला. बॅट्समन आउट. डीजे आला. मॅच मध्ये पुन्हा एक वेगळीच ऊर्जा निर्माण करणारा हा झेल राहिला. टीमची धावसंख्या तब्बल 81 आकड्यांवरती आपल्याला पाहायला मिळते. 81 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सागर कांबळे मैदानावरती. वरसे गावचा हा सुद्धा एक सुपुत्र मैदानावरती आज आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द गावासाठी. आणि इथून येणारा हा 5वा बॉल महेश शिंदे. हाही बॉल लोबो फुल टॉस लावून दी कार्पेट. चांगल्या पद्धतीचा फटका. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वेगाने येतील. बॉलला पकडतील फेक करतील त्यावर एक धाव तिथेही मिळते. आणि या सिंगलच्या साह्यानं या संपूर्ण पहिल्या पूर्वार्धाच्या खेळाचा पहिल्या इनिंगचा शेवटचा बॉल फेस करताना पाहायला मिळतील. बॅट्समन आहे चेतन. या मॅच मध्ये पहिला बॉल फेस करतील. शेवटचा बॉल आहे. या शेवटच्या बॉलवरती किती धावा येतील. मैदानाच्या चौबाजूला आपण पाहतो प्रेक्षक आणि प्रेक्षक वर्ग आपल्याला बघायला मिळतात. आणि निश्चित त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक असं स्वागत आहे. शेवटचा या इनिंगचा बॉल. शेवटचा बॉल तोही खोलवर टप्प्याचा खेळायचा होता. डीपेस्ट कव्हरला बॉल चाललाय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे तिथे एक धाव मिळाली. परफेक्ट एंड वरती फेक तिथे सुद्धा आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. हा 7वा धक्का. टीमची धावसंख्या 83 धावा धावफलकावरती लागतात. 84 धावांचं टार्गेट मैदानावरती सेट झाल्या. हरकत नाहीये. ये तो ट्रेलर था पिक्चर अभी बाकी आहे. ज्या वेळेला आपण आशिष मोरेला पाहिलं आता आपण बंटी पाटीलला बघणार आहोत. एका बाजूला आपण निशी कर्णेकरला पाहिलं आता एका बाजूला आपण जर पाहिलं तर प्रसाद बामुगडेला पाहणार आहोत. धन्यवाद हर्षल. तर मित्रांनो आज आपल्या समवेत सन्माननीय सुखदजी राणे आहेत. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे एक लेखक आणि त्याचप्रमाणे दुर्ग अभ्यासक म्हणून ज्यांची ख्याती आहे. रायगड भूषण या सन्मानानं या प्रतिष्ठेच्या सन्मानानं ज्यांना सन्मानित केलं गेलं त्यांच्याबरोबर आपण वार्तालाप करणार आहोत. सर सृष्टी फाउंडेशनचे आपण अध्यक्ष आहात. सृष्टी फाउंडेशनबद्दल थोडं सांगाल. रोहा शहरातील गडकिल्ल्यांची आवड असणारी जी तरुण मंडळी आहेत या सर्वांना एकत्र करून संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमधल्या सुद्धा किल्ल्यांचा अभ्यास आणि किल्ल्यांचं दुर्ग संवर्धन अशा निरनिराळ्या उपक्रमांच्या माध्यमातून सृष्टी फाउंडेशनच्या माध्यमातून शहरातीलच तसेच तालुक्यातील अनेक तरुण सक्रिय असतात. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला सर्वांना माहितीच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाने पावन झालेली ही आपली भूमी.
आणि या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारे जे गडकोट आज आपल्या परिसरात उभे आहेत, त्यातून प्रेरणा घेऊन आजची पिढी स्वतःचं भविष्य निर्माण करू शकते, ह्याची जाणीव पावलोपावली करून देण्याचं काम सृष्टी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सतत करत असतो. खूप छान सर. आपण सरांनी सांगितलं की आपल्या आयुष्यामध्ये जर बदल घडवायचे असतील तर आपण हा मार्गसुद्धा अवलंबला पाहिजे. परंतु सर, क्रिकेटचं काही महत्त्व किंवा आपल्या आयुष्यामध्ये किंवा लहानपणी तुम्ही क्रिकेट खेळलेला आहात का? निश्चितच भारतामध्ये जन्म घेतलेल्या माणसाला क्रिकेट हा शब्द माहीत नाही असं होऊ शकत नाही. एक छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं जे आपलं प्रेम आहे, यानंतर जर आपल्या देशामध्ये आपण दुसरी कुठली गोष्ट बघत असू तर ती क्रिकेट. आणि या क्रिकेटचा जो ज्याला आपण देव म्हणतो, सचिन तेंडुलकर, त्याची ही भूमी आहे. लहानपणी आम्ही सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलेलो आहोत. आणि क्रिकेटच्या माध्यमातून सांगायची तर सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट आहे की हा सांघिक खेळ आहे आणि सर्वजण एकत्र येऊन एक यशस्वीपणे कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपल्याला उभं राहायचं असेल तर आपल्याला चांगल्या टीमची गरज असते. याचा सगळ्यात मोठा धडा आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातूनच लहानपणापासून मिळतो आहे. त्यामुळे खेळणं हा तुम्हाला खूप काही शिकवत असतो. त्याचबरोबर व्यक्तिगत शारीरिक तंदुरुस्ती ही सुद्धा खेळांच्या माध्यमातून येते. त्यामुळे क्रिकेट हा आपल्यासाठी सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. लहानपणी आम्ही सुद्धा भरपूर क्रिकेट खेळलेलं, विशेषतः माझी मोठी भावंडं बऱ्यापैकी रणजी लेवलपर्यंत खेळलेले आहेत. त्यामुळे घरामध्ये क्रिकेट तर खतरनाक वातावरण लहानपणापासूनच होतं एकदम. ओके सर, सामना सुरू होतोय, परंतु सरांनी खूप चांगला मेसेज आपल्यापर्यंत दिला आहे की संघटन किती महत्त्वाचं असतं. तर मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वानं 500 किल्ले सर केलेत, अक्षरशः त्यांचा अभ्यास केला आहे, आपण स्वप्नातही हे कार्य करू शकणार नाही अशा प्रकारचं एक मोठं काम त्यांनी केलं आहे. आणि ज्यांनी आपल्याला सुखद धक्का दिला आहे आणि किल्ल्यांवर भेट देण्याचा जणू काही रण किंवा पण म्हणूया आपल्या मनामध्ये राबवला आहे, तो अर्थ ते अर्थातच सन्माननीय सुखद राणे, आपले मनपूर्वक आभार. वळूया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. चलिए दोस्तों, मैदान पर चलते हैं, जहां पे जीतने के लिए हमारे गुणलेखक जी हमें बता देंगे 6 ओवर का ये मुकाबला, और 6 ओवर के मुकाबले में जीतने के लिए 84 रनों की जरूरत. 6 ओवर का ये मुकाबला है. जी हाँ, इस मरतबा अक्रॉस द लाइन खेला, खाली क्षेत्र, डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई 4 रन के लिए. मैं यासीन मर्चेंट आप सभी को फिर से एक बार इस मैदान में ले चलूंगा जहां पे 84 रनों का एक बड़ा लक्ष्य हम देख रहे हैं, मगर इस मैदान पर बड़ा लक्ष्य भी आसानी के साथ पार कर सकते हैं. ये जज्बा लेके और ये आत्मविश्वास लेकर दोनों बल्लेबाज, सलामी बल्लेबाज के रूप में बंटी पाटिल और प्रसाद बामुगड़े, जी हाँ, इस मरतबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे बहुत ही खूबसूरती के साथ ढीले हाथों के साथ खेला था, मगर मिडॉन के क्षेत्र पर बहुत ही बढ़िया फील्डिंग. और यह अंपायर जी का नो बॉल का इशारा. आम तो आम और गुठलियों के भी दाम. 2 रन यहाँ पे अतिरिक्त के रूप में मिलेंगे. बल्लेबाज ने 1 रन मुकम्मल कर लिया, नो बॉल के रूप में 1 रन और फ्री हिट भी रहेगा. इन 2 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 6 रन, बिना कोई नुकसान, बिना कोई विकेट खोए. स्ट्राइकिंग एंड पर बंटी पाटिल, एक बंटी रायगढ़ प्रीमियर लीग में मैन ऑफ द सीरीज की कार जिन्होंने अपने नाम की थी, वो बंटी, और ये भी बंटी. जी हाँ, ये लीजिए, ओहो, कमाल का शॉट. ये हवा में लहराती हुई गेंद, हवाई सफर करती हुई डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, दर्शक दीर्घा में 6 रन के लिए.
लगाई, उस गेंद तक पहुंचे और इस बीच मात्र एक ही रन लेने का यहाँ पे मौका था। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 13 रन, 13 फॉर नो लॉस। पहले ओवर में 30 गज के दायरे में पूरा फायदा उठाना है, इसी सोच के साथ यहाँ पे बल्लेबाजी करने के लिए आए हैं। उनका यहाँ पे पूरी तरीके से जो मन में चल रहा है, विचार, सोच, द्वंद्व, ये सब कुछ यहाँ पे जाहिर होता हुआ। इस बीच प्रसाद बामुगड़े स्ट्राइकिंग एंड पर 3 गेंदों का सामना किया है, 5 रन बनाकर खेल रहे हैं। अब तक 13 रन खर्च किए हैं निशी कर्णेकर ने। राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, ये लीजिए, हो बड़े मियाँ तो बड़े मियाँ, छोटे मियाँ भी सुभान अल्लाह। क्या कमाल का ये स्ट्रोक था। मिलेंगे पूरे 6 रन। अभी भी एक गेंद आना बाकी है। महंगा ओवर, खर्चीला ओवर। यहां पे निशी को उनके संग सहकारी कुछ समझाते हुए, उनसे बातचीत करते हुए, क्योंकि 19 रन उन्होंने अब तक खर्च किए हैं 5 गेंदों में। इन दोनों भी बल्लेबाजों ने क्या जबरदस्त शुरुआत दी है। पहले ही ओवर में अगर इस तरह से बल्लेबाजी है तो आने वाले और ओवर में अन्य गेंदबाजों की खैर नहीं है, ये यहां पे इशारा दिया है इन बल्लेबाजों ने। ओहो, इस पर दबा बाहर जाने वाली गेंद के साथ छेड़खानी करने की कोशिश की। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में, और इसी के साथ यह पहला झटका लगता हुआ। पे विकेट खोया होता तो ये बहुत ही मुश्किलों में पड़ सकते थे। तकदीर वाले रहे, किस्मत वाले रहे। हालांकि किस्मत अक्सर बहादुरों का साथ देती है, मगर इस तरह से ये रन चुराना थोड़ा सा मेरे ख्याल से अच्छा नहीं था। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 20 रन। जीतने के लिए कुल मिला के 6 ओवर के मैच में 84 रनों की जरूरत। हाफ ट्रैकर गेंद और बैडमिंटन स्ट्रोक। ओहो, फिर से एक बार लाजवाब ताकत के साथ प्रहार और गेंद सीमा रेखा पार। मिलेंगे पूरे 6 रन। इस छक्के के सहायता से रनों की संख्या ने फिर से एक बार छलांग लगाई है। 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। दूसरा ओवर प्रगति पर। कमाल की औसत से यहां पे बल्लेबाजी हो रही है। इसी औसत से अगर बल्लेबाजी करेंगे तो यह मैच आसानी के साथ जीता जा सकता है, मगर यहां पे कल्पेश जो कि गेंदबाजी के मार्ग पर है, उन्हें कुछ सोचना पड़ेगा। जी हां, इस पर दबा फिर से एक बार गैप में खेला है, गैप को ढूंढा है। गेंद वहां से स्विंग होती हुई स्वीपर कवर सीमा रेखा के नजदीक
फील्ड करने में आखिरकार कामयाब हुए। एक रन यहाँ पे मुकम्मल कर लिया, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और देखते देखते यहाँ पे 2 रन आसानी के साथ मुकम्मल हो चुके हैं। 3 रन पूरे कर लिए हैं। शानदार रनिंग बिटवीन द विकेट। दोनों भी बल्लेबाजों में अच्छा तालमेल यहाँ पे देखने को मिला। एक दूसरे के ऊपर भरोसा यहाँ पे होना बेहद जरूरी। इन 3 रनों के साथ रनों की संख्या हो चुकी है 29 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर प्रगति पर, धमाकेदार ये मैच। आहा, यहां पे लिया है, वापसी की है कल्पेश ने। 4 गेंदों में अब तक उन्होंने 10 रन खर्च किए हैं, मगर यह पहली मर्तबा बिंदी गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप थी। वाइड यॉर्कर करने का प्रयास था, फुलर लेन के ऊपर चकमा दिया। देखिए, कभी कभी कहते हैं कि नहले पे दहला, वार पर पलटवार होना बेहद जरूरी है। इस मर्तबा जोरदार अपील, मगर अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने उस अपील को सीधे से खारिज कर दिया है। बैक टू बैक ये दूसरी बिंदी गेंद, अच्छी वापसी कल्पेश की। कल्पेश भी यहां पे बताते हुए, हमने भी कच्ची गोलियां नहीं खेली है, हम भी कच्चे गुरु के चेले नहीं है, हम भी ईंट का जवाब पत्थर से देना जानते हैं। वेरी वेल डन कल्पेश। ये होता है कमबैक, ये होती है वापसी, दमखम दिखाते हुए कल्पेश। कल्पेश लोखंडे फिर से एक बार स्लोवर वन, बिल्कुल परख नहीं पाए थे। कहीं पे निगाह, कहीं पे निशाना। जाना था मुंबई, पहुंच गए पूना। हालांकि गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। गेंद शॉट मिड विकेट में जब तक फील्ड होती तब तक 1 रन लेने का यहां पे मौका। देखते देखते यहां पे 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 30 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। 15 रन के औसत से यहां पे रन बंद रहे हैं। पहले ओवर में 19 रन आए थे। इस ओवर में कुछ हद तक अच्छी गेंदबाजी मैं कहूंगा कल्पेश लोखंडे की, क्योंकि उन्होंने इस ओवर में 11 रन खर्च किए हैं। धमाल होने वाला ये मैच। जीतने के लिए 84 रन इस मैदान के मद्देनजर इतना आसान नहीं है। विकेट बहुत ही शानदार यहां पे प्रिपेयर किया है। गेंदबाज अगर गेंद को घुमाना जानते हैं, गेंद के ऊपर उंगलियां फेरना जानते हैं, तो यहां से वो मदद ले सकते हैं। सपोर्ट यहां पे मिल रहा है, क्योंकि हमने इस टूर्नामेंट में पूरे प्रतियोगिता में देखा है कि हैट्रिक बहुत सारे खिलाड़ियों ने अपने नाम की है, उसी के साथ मेडन ओवर भी किया है। आज ही एक खिलाड़ी ने मेडन ओवर यहां पे फेंका था, नाम है गनीनाथ कटोरे। तो यहां पे मेडन ओवर भी कर सकते हैं, और उसके बावजूद यहां पे बल्लेबाजों के लिए पैराडाइसी विकेट, हम ऐसा कह सकते हैं। विकेट बनाने वाले जो क्यूरेटर है उनको हमारा सलाम। कमाल का ये विकेट प्रिपेयर किया है। आज चौथा दिन होने के बावजूद देखिए, बिल्कुल विकेट के ऊपर किसी भी तरह का ना क्रैक है, ना कोई वहां पे मिट्टी उड़ रही है। कमाल का ये विकेट। फुल टॉस नहीं कर सकते, मगर उसका फायदा नहीं उठा पाए। जहां पे खेला वहां पे फील्डर तैनात थे। लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही बढ़िया फील्डिंग। 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। एक रन बनाना ही होगा, मगर उसी के साथ साथ बीच बीच में एक बड़ा स्ट्रोक कम से कम अगर आता है तो यह मैच आपके पक्ष में होगा। सिर्फ सिंगल और सिर्फ डबल से आप मैच को नहीं जीत सकते। तड़का देने के लिए जिस तरह से मिर्ची की जरूरत होती है, उस तरह से यहाँ पे चौके और छक्के भी बेहद जरूरी। ओहो, बहुत ही अच्छी गेंदबाजी, क्या कमाल की वापसी। इसे कहते हैं आत्मविश्वास भरी गेंदबाजी। पहले 2 ओवर में जिस अंदाज के साथ बल्लेबाजी हुई थी, मुझे तो ऐसा लग रहा था आने वाले गेंदबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव होगा। वो मनोवैज्ञानिक दबाव के से परे होकर यहाँ पे गेंदबाजी करते हुए ये गेंदबाज विजय नागवेकर। विजय, उनके नाम में ही विजय है कि अपने टीम को विजय दिलाएंगे। जी हाँ, इसमें दबा देखिए, अनोखा अंदाज और उसी अंदाज से खेला हुआ ये स्ट्रोक, मगर वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात। 1 ही रन यहां पे मिलेगा। तीसरे ओवर में रनों को सुखा दिया है विजय ने। फिर से एक बार यहां पे कमबैक करते हुए, वापसी अपने टीम के लिए करते हुए, वेरी वेल डन विजय। बहुत ही बढ़िया आपने गेंदबाजी की है। पहले 3 गेंदों में मात्र 2 रन यहां पे खर्च किए हैं। बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित किया है, महरूम किया है। ये लीजिए, मगर आप कितनी देर तक इस बल्लेबाज को रोक के रखोगे? जैसे ही हाफ ट्रैकर गेंद दिखी, ऑफ स्टंप पर सफल हुए और उस गेंद को उड़ाया है, हवाई सफर करवाई है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। 6 रन।
तो मैं अक्सर कहता हूं कि मेहनत यहाँ पे करनी होगी, मेहनत के लिए कोई ऑप्शन नहीं है। जिंदगी का शौक पाला नहीं जाता और शीशे का प्याला कभी उछाला नहीं जाता। जी हाँ, इसमें दबा फिर से एक बार बैक टू बैक जोरदार प्रहार तो है, गेंद ट्रैवल हो रही है मगर 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 मिड विकेट में बहुत ही बढ़िया कैच। और इसी के साथ ये और एक बल्लेबाज जाएंगे मैदान से बाहर। आंख दिए जला लीजिए अपनी महफिल में, मगर सुखद राणे जी जैसी हस्ती जब आएंगी तब ही आपका ये मैदान रोशन होगा। मैदान में बहुत ही मजेदार यहाँ पे वातावरण निर्माण हो चुका है, कभी यहाँ कभी वहाँ। कभी ऐसा लग रहा है कि गेंदबाजी करने वाली टीम यहाँ पे प्रवेश कर रही है, तो कभी बल्लेबाजी करने वाली बल्लेबाज भी यहाँ पे छक्के छुड़ाते हुए दिखाई दे रहे हैं। सी 100 की तरह ये मैच कभी यहाँ कभी वहां होता हुआ। तीसरे ओवर में एक छक्का लगने के बाद फिर से एक बार ये ओवर काफी खर्चीला होगा ऐसे संकेत मिल रहे थे, मगर दूसरी ही गेंद पर विजय ने एक बड़े बल्लेबाज को चलता किया है, बंटी पाटिल को चलता किया है। बंटी ने अपने टीम के लिए 3 छक्के से अपनी पारी को सजाया और अपने टीम के लिए तकरीबन 23 रनों का योगदान दिया है। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, सेट बल्लेबाज थे, उनकी आंखें जम चुकी थी, मगर अब वो आउट होने के बाद फिर से एक बार क्या यहाँ पे उसी तरह से बल्लेबाजी हमें देखने को मिलेगी, सवाल निशान जरूर है। थोड़ी देर के लिए यहाँ पे खेल रोका गया है क्योंकि शायद गेंद में कुछ खराबी हो चुकी है, मगर मैं याद दिलाना चाहूंगा फिर से एक बार तमाम क्रिकेट के दीवानों के लिए रनों की संख्या हो चुकी है 38 रन। ये तीसरा ओवर प्रगति पर 19 गेंदें शेष और जीतने के लिए 46 रनों की जरूरत। ये अगर छक्का होता तो क्या होता, मगर यहाँ पे अगर मगर किंतु परंतु उसका कोई मोल नहीं है। 19 गेंदें बची है, 46 रनों की जरूरत है। इस मैच के ऊपर पकड़ बना के रखी है गेंदबाजी करने वाली टीम ने। श्रेष्ठ 11 थाटाव बनाम आई एकवीरा स्पोर्ट्स, इन दोनों टीमों के बीच ये कड़ा संघर्ष जारी है, कश्मकश भरा ये मुकाबला। यहां से कहना बहुत ही मुश्किल कि ये मैच कौन जीत रहा है, मगर गेंदबाजी करने वाली टीम को भी उतने ही मौके। जी हां, इस मर्तबा विजय फिर से एक बार वाइड यॉर्कर करने के प्रयास में पूरी तरह से सफल रहे। बल्लेबाज ने एक कटाक्ष जरूर डाला था। जी हां, पानी की मांग हो रही है मैदान में, पानी मुहैया करवाइए। वाटर बॉयज, आपसे मेरी गुजारिश है कि पानी लेके आप मैदान में तशरीफ रखें। और उसी के साथ मैं यहाँ पे बताना चाहूँगा 18 गेंदें बची है और 46 रनों की ज़रूरत। बहुत ही खूबसूरत ये टूर्नामेंट, बहुत ही शानदार यहाँ पे क्रिकेट में वातावरण बनता हुआ। चारों तरफ क्रिकेट को चाहने वाले, क्रिकेट के प्रति प्यार रखने वाले, ये हमारे सारे लाडले प्रेक्षक इस मैच का आनंद ले रहे हैं। चलिए थोड़ी देर के लिए हम चलते हैं फिर से एक बार आप सभी का मनोरंजन करने के लिए हमारे डीजे मास्टर के पास, डीजे अजय।
आरटीपीएल के लिए बहुत सारे लोगों से यहाँ पे शुभकामनाएं आ चुकी है। महेंद्र रटाटे, रुपेश रटाटे, संतोष मोरे, दत्ता भोगटे, इनकी तरफ से यहाँ पे ढेर सारी शुभकामनाएं। ओहो, तेज सर्रार गेंद थी मगर ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर जाने वाली गेंद। अंपायर जी नाराज, अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला है और इशारा कर दिया है वाइड का। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। रनों की संख्या में इजाफा, रनों की संख्या जहाँ पहुंची है हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 43 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स। 43 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अभी भी आधा सफर तय हो चुका है, आधा सफर अभी बाकी, मगर इस मर्तबा हवा के रास्ते से खेलने की कोशिश नाकाम। वाइडी शिलोंग ऑफ की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। क्योंकि ऐसा लग रहा था शुरुआती ओवर में कि यह मैच आसानी के साथ बल्लेबाजी करने वाली टीम, ये बैटिंग करतेगा श्रेयस 11, ये टीम आसानी के साथ जीत मुकम्मल कर सकती है, मगर आई एक्विरा स्पोर्ट्स के गेंदबाजों ने फिर से एक बार यहां पे मैच बदल दिया है। जी हां, बार बार लगातार वाइड यॉर्कर करने के प्रयास में उनकी मानसिकता और उनकी सोच यहां पे सही है, मगर अपने आप को और गेंदबाज निशी कर्णेकर यहां पे गेंदों को कंट्रोल करने में थोड़े से नाकाम रहे हैं। एक विकेट उनके हाथों में जरूर, मगर इसी ओवर में अब तक 2 वाइड गेंदें कर चुके हैं। निशी कर्णेकर ने 19 रन खर्च किए थे, मगर दूसरे ओवर में 11 रन खर्च किए थे गेंदबाज ने, और तीसरे ओवर में 8 रन, यानी रनों की संख्या का ग्राफ धीरे धीरे नीचे की तरफ आता हुआ यहां पे दिखाई दिया। जी हां, इस मर्तबा जड़ में डालने का प्रयास था, मगर ऑन द राइज उस गेंद को खेला है। फिर से एक बार वहां पे मिस फील्डिंग और उसका खामियाजा तो भुगतना ही पड़ेगा। गेंद फिर से एक बार दनदनाती हुई 4 रन के लिए। इस ओवर में 2 चौके हमें देखने को मिले हैं, मगर वो दोनों चौके मिस फील्डिंग के जरिए से यहां पे बल्लेबाजों को हासिल हुए हैं। आज किस्मत का 7 बल्लेबाजों के पक्ष में मुझे नजर आता हुआ। 1% जो होता है किस्मत का रोल, किस्मत की भूमिका हमारी जिंदगी में और क्रिकेट के मैदान में बहुत ही अहम होती है। मैंने कल भी कहा था, आज भी कहूंगा कि हमारी गुणवत्ता, हमारी सोच, उसी के साथ हमारा हुनर। स्लोवर 1 गेंद चकमा दिया, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, फिर से एक बार यहां पे विकेट चटकाया और एक बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। इसीलिए दोस्तों अक्सर कहा जाता है कि दुख पीछे देखता है, चिंता इधर उधर देखती है, लेकिन विश्वास हमेशा आगे की तरफ देखता है। विश्वास था यहां पे अपने आप पर गेंदबाज निशी कर्णेकर को, और उस विश्वास को यहां पे मैदान पर उन्होंने बहुत ही शानदार तरीके से दिखाया, अंजाम दिया है। इस ओवर में 2 सफलताएं अपने नाम की है। फिर से एक बार स्लोवर 1 गेंद, अस्त्र को निकाला है बाहर। अलग अलग तरह की गेंदबाजी करने की कुव्वत और क्षमता, ये हुनर ऐसे ही नहीं आता, उसके लिए मेहनत करनी पड़ती है, मशक्कत करनी पड़ती है, वक्त को गुजारना पड़ता है, अपने जिंदगी के कीमती दिन देने पड़ते हैं, तब ये आके हुनर आपके पास होता है। जी हाँ, इस मर्तबा आउटसाइड दी ऑफ स्टंप
फिर से एक बार अंपायर जी ने अपने बाजुओं को खोला है और इशारा कर दिया है वाइड का। इस ओवर में 2 मरतबा चौके, उसी के साथ 2 विकेट और कुछ वाइड गेंदें, मिला जुला ओवर जरूर है, मगर बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से यहां पे वंचित किया है। अपने हाथ खोलने का, अपने कंधे खोलने का मौका नहीं है। अगली गेंद निशी की, फिर से एक बार स्लोवर वन गेंद को घुमा रहे हैं बार बार, मगर आउट ऑफ द कंट्रोल नजर आ रहे हैं। इस ओवर की ये तकरीबन हमारे गुणलेखक जी बताते हुए ये चौथी वाइड गेंद होगी शायद। 13 गेंदें बची है, 34 रनों की जरूरत। हर ओवर में तकरीबन यहां पे 17 रन के औसत से रन बनाने हैं। मुश्किल जरूर है मगर नामुमकिन नहीं। इस मरतबा फास्टर वन गेंद, फुल टॉस थी, उसे कारपेट के सहारे खेला, लॉन्ग ऑन की दिशा में। इस मरतबा कोई भी गलती नहीं और एक ही रन पर संतोष करना पड़ेगा। अब ये मैच थोड़ा सा हेवी होता हुआ बल्लेबाजों के नजरिए से अगर सोचा जाए तो थोड़ा सा मुश्किलों में घिरती हुई है टीम, क्योंकि 12 गेंदें बची है और 33 रनों की जरूरत। 16.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं और इसी तरह से अगर रन बनाने हैं तो कम से कम हर ओवर में कम से कम 2 बड़े स्ट्रोक आना जरूरी नहीं है, लाजमी हो चुका है, तब जाके यहाँ पे काम बन सकता है। अब ये बड़े स्ट्रोक कौन खेलेगा, क्योंकि पहले ऊपरी क्रम के 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं। मध्य क्रम के बल्लेबाजों के ऊपर खासा दबाव है। तुषार सुशील म्हात्रे और ओमकार सानप यहां पे बल्लेबाजी कर रहे हैं। स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज हम देख सकते हैं ओमकार सानप। ऊपर वाले ने बहुत ही अच्छी हाइट उन्होंने फराम की है और उस हाइट का उन्होंने अक्सर गेंदबाजी करते हुए फायदा उठाया, मगर अब बल्लेबाजी करते हुए भी फायदा उठाने की सख्त जरूरत, क्योंकि 2 बड़े स्ट्रोक कम से कम एक ओवर में आते हैं तो ये मैच अंतिम ओवर तक चला जाएगा और अंतिम ओवर में जीतना थोड़ा सा आसान हो सकता है। ये निर्णायक ओवर है, इस ओवर में पता चलेगा कि ये मैच किसके पक्ष में जाएगा। जी हां, ऑफ स्टंप के बाहर फिर से एक बार ललचाने का प्रयास, अंपायर पंकज आम्रेसर ने फिर से एक बार उसे वाइड करार दिया है। शायद मुझे ऐसा लग रहा है कि कैप्टन निशी कर्णेकर ने ये कान मंत्र दिया है, वाइड होता है तो चलेगा मगर यहाँ पे बड़ा स्ट्रोक खेलने देने का मौका नहीं देना है। शायद यही सोच मुझे नजर आ रही है, क्योंकि निशी कर्णेकर ने भी लास्ट ओवर में तकरीबन 4 गेंदें वाइड फेंकी मगर बड़ा स्ट्रोक बिल्कुल नहीं खेलने दिया था। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद के ऊपर प्रहार करने की कोशिश, मगर मिस टाइम कर गए। गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया, आसानी के साथ ये कैच और इसी के साथ ये 5वां झटका। यहाँ पे बल्लेबाजों को हौसला बनाए रखना होगा, क्योंकि मैच धीरे धीरे रेत की तरह हाथों से फिसलता हुआ दिखाई दे रहा है। 11 गेंदें बची है, 32 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 5 बल्लेबाज मैदान से बाहर आ चुके हैं। अब यहाँ पे मध्य क्रम के बल्लेबाज और उसी के साथ कुछ गेंदबाज होंगे, टेलेंडर होंगे, उनके ऊपर बहुत बड़ा प्रेशर। इन बचे हुए 11 गेंदों में तकरीबन 11 गेंदें बची है, 32 रनों की जरूरत। इन 11 गेंदों में 4 छक्के अगर आते हैं तो ये काम बन सकता है। कम से कम 3 छक्के बेहद जरूरी। जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया गेंद, क्या कमाल की वापसी की है। किसी ने भी नहीं शायद सोचा होगा कि इस तरह से यहाँ पे वापसी हो सकती है, क्योंकि पहले ओवर में 19 रन आए थे, धमाका किया था, शानदार शुरुआत की थी प्रसाद ने और बंटी ने, मगर उसके बाद धीरे धीरे रनों की संख्या का जो फ्लो है वो कम होता हुआ नजर आया। बहुत ही जो ग्राफ था वो ढलता हुआ नजर आया। ये देखिए बार बार लगातार अब यहाँ पे बल्लेबाजों से गलती, इसके पहले गेंदबाजों से, उसी के साथ उनके संग सहकारियों से बहुत सारी गलतियां हुई, मगर यहाँ पे बल्लेबाजों से गलतियां करवाते हुए गेंदबाज नजर आ रहे हैं। 9 गेंदें बची है, 32 रनों की जरूरत। बहुत ही मुश्किल होगा
ये मैच जीतना अगर आप इसी तरह से बल्लेबाजी करोगे। अब यहाँ पे बड़े स्ट्रोक में तब्दील करना ही होगा। जी हाँ, जड़ में डाल दिया था मगर ढीले हाथों के साथ फ्लिक किया है स्क्वायर लेग की जानिब। स्क्वायर लेग में फिर से एक बार शायद वहां पे खराब फील्डिंग। ओहो, ये क्या हम देख रहे हैं। 4 रन मिले यहाँ पे, जहां पे मात्र 1 रन मिलने की संभावना थी। डीजे दुनिया में श्रम सभी को करना है, भगवान सिर्फ लकीरें देता है, रंग हमें ही भरना है। बल्लेबाजों, आपको ही रंग भरना होगा और कोई नहीं आएगा। यहाँ पे जिस अंदाज के साथ आपने बल्लेबाजी अब तक की है उसे अंतिम क्षणों तक लगाना होगा। हाँ, इस मरतबा क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और स्क्वायर लेग की जानिब खेलने की कोशिश कर रहे थे मगर गेंद और बल्ले की शायद कोई मुलाकात नहीं है और इसी के साथ अब मात्र 6 गेंदें बची है और 24 रनों की जरूरत। देखिए मैच कहां पे था और मैच कहां पे आ चुका है। अब यहां से जीतना बहुत मुश्किल। फिर से एक बार रिंकू सिंह की यहां पे मुझे याद आ रही है। आप सभी को याद होगा गुजरात टाइटंस बनाम केकेआर का वो आईपीएल का लास्ट ईयर का मैच। उस मैच में जीतने के लिए 6 गेंदें और 29 रनों की जरूरत थी। पहली गेंद पर 1 रन निकालकर रिंकू सिंह को स्ट्राइकिंग एंड पर खेलने का मौका मिला और उस दिन सही मायनों में रिंकू सिंह का जन्म हुआ। पूरी दुनिया रिंकू सिंह के नाम को पहचानने लगी और फिर गूगल पे उन्हें सर्च किया जाने लगा। लगातार 5 छक्के लगाकर उन्होंने 28 रन बनाए थे जीतने के लिए और 28 के जवाब में इनफैक्ट उन्होंने 30 रन बनाए थे और उस वक्त से आज तक पूरे इंडिया में रिंकू सिंह छाए हुए हैं। जी हाँ, फिर से एक बार यहाँ पे नो बॉल करार दिया है अंपायर जी ने। नो बॉल के रूप में एक अतिरिक्त रन भी मिलेगा और सुनहरा मौका आया है बल्लेबाजों के पास क्योंकि फ्री हिट भी रहेगा शायद सर। जी हाँ, इशारा आ चुका है अंपायर जी का, फ्री हिट भी रहेगा। यानी अब यहाँ पे किसी भी तरह से आउट होने का खतरा नहीं है। जी हाँ, रन आउट तो हो सकते हैं मगर कैच आउट होने का खतरा नहीं है, ना ही बोल्ड आउट होने का खतरा नहीं, मगर उसका फायदा नहीं उठा पाए। मैक्सवेल की तरफ फायदा उठाने की सख्त जरूरत थी क्योंकि मैक्सवेल ने 2023 के विश्व चषक में जब उनको फ्री हिट का मौका मिला गेंद को सीमा रेखा के बाहर ही पहुंचा दिया। कमाल की वापसी, कमाल की गेंदबाजी। खराब गेंदबाजी भी हमें देखने को मिली मगर बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से यहां पे महरूम किया है, वंचित रखा है। स्लोवर वन परख लिया था, ताकत के साथ खेला मगर नतीजा वही। फिर से एक बार और एक बल्लेबाज को मैदान छोड़ देखिए दोस्तों, इसे कहते हैं आत्मविश्वास। निशी कर्णेकर का अपने आप पर भरोसा था, अपने खिलाड़ियों के ऊपर भरोसा था, गेंदबाजों के ऊपर भरोसा था। पहले ओवर में 19 रन खर्च करने के बाद क्या कमाल की वापसी की है उन्होंने। इसीलिए दोस्तों, आपके हौसले, आपका आत्मविश्वास, आपका कॉन्फिडेंस ही आपको जीत दिलाता है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। यूं ही पंख होने से कुछ नहीं होता,
हौसलों से उड़ान होती है। निशी कर्णेकर का हौसला यहाँ पे उड़ान लेता हुआ, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, शानदार वापसी, और अब यहाँ पे जीतने के लिए बहुत मुश्किल 4 गेंदे 23 रनों की जरूरत थी, और अब यहाँ पे मात्र 1 ही रन मिल सकता है। अब ये तकरीबन मैं कहूँगा, अगर मैं कहूँगा तो गलत नहीं होगा कि ये मैच बल्लेबाजों के हाथों से निकल चुका है, क्योंकि 3 गेंदे और 22 रनों की ज़रूरत। लगातार 3 छक्के भी आते हैं तब भी यहाँ पे काम नहीं बनेगा। जी हाँ, जोरदार प्रहार तो किया है और 1 बाउंस गेंद सीमा रेखा के बाहर जाएगी, मगर उसका कोई मोल नहीं होगा। डीजे है जो हमें पूरी करनी होगी, हमारा फर्ज बनता है। 2 गेंदे और 18 रनों की जरूरत। जी हाँ, अच्छी गेंद, फिर से एक बार 2 टांगों के बीच में यॉर्क करने की कोशिश, काफी हद तक सफल रहे थे। हेलीकॉप्टर चलाने का प्रयास, मगर 1 रन के अलावा आपको कुछ भी नहीं मिलेगा। अब मात्र 1 गेंद दूर है इस मैच को जीतने के लिए। सिर्फ 1 गेंद और 17 रनों की जरूरत। 17। जी हाँ, इसी के साथ ये मैच जीत लिया है गेंदबाजी करने वाली टीम आई एकवीरा स्पोर्ट्स ने इस मैच को जीता है। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। हेलो हेलो ठीक, हेलो हेलो हेलो। हाँ, 1 मिनिट, जरा 1 मिनिट फक्त।